हाय गाईज, आज मी चालली आहे माझ्या सासरी. चला तर तुम्हाला पण घेऊन जाते माझ्यासोबत. चला या मिनी ब्लॉगला सुरू करूया. हे माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ आहेत आणि ह्या माझ्या सासूबाई आहेत. आम्ही त्यांना घेतलं आणि निघालो. आणि मग सासूबाईंना त्यांना चहा घ्यायचा होता आणि मग आम्ही थांबलो. चहा घेतला म्हणजे मी पण घेतला आणि मला पोंगे दिसले, मी पोंगे खाल्ले. मग काय चहा वगैरे घेतला आणि परत निघालो. मग आम्ही इथे पोळेगावमध्ये आलो आहे आणि तिथे यांना सोयाबीनचं बी घ्यायचं होतं. मग यांनी सोयाबीनचं बी घेतलं आणि निघालो. मग चालता चालता आम्हाला दिंडी दिसली, छान दिंडीचं दर्शन घेतलं गाडीतूनच आणि मग आमचं घर आलं. आम्ही आलो आहे मडीला. गाडीतून उतरले, सासूबाई त्यांच्या हातातली पिशवी घेतली, जड होत होती आणि मग मस्तपैकी आम्ही घरी आलो. आल्यानंतर ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत, कपडे वाळत घालत असते, घराचं काम चालू आहे त्यांच्या. आणि हा माझा पुतण्या आहे, मी त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, मग त्याला मी मारलं उठबो. आणि हे आहे मोठे भाऊ सगळ्यात त्यांचे. त्यानंतर गाईचा गोठा आहे, गाया मग ताई होत्या, आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आणि त्यानंतर मग आम्ही परत वावरात गेलो. यांना सोयाबीनचं काम होतं, मग यांनी सोयाबीन पेरण्यासाठी चालू होतं आणि त्यांचं तिकडे काय चालू होतं माहीत नाही. हे बघा इथे ट्रॅक्टर आहे, सोयाबीन पेरण्याचं काम चालू आहे. आणि ते मस्त छान वातावरण इतकं सुंदर होतं, भारी वाटत होतं, हवा खूप सुटली होती. त्यानंतर यांनी झाडाच्या पपाया तोडल्या, मला पेरू तोडून दिला. मी पेरू मस्त धुतला, खाल्ला. पेरू इतका गोड होता ना, मस्त लागला. आणि त्यानंतर परत घरी आलो वावरातून. आल्यानंतर परत आम्ही बसलो, गप्पा मारल्या. त्यानंतर ताईंनी चहा वगैरे केला. ही मनी माऊ आहे, तिच्यासोबत थोडीशी खेळली. आणि परत मग मला ब्लॅक कॉफी केली. मी खूप असं थकल्यासारखं वाटलं नाही का. मग नंतर निघताना सासूबाईंच्या पाया पडली आणि निघताना मग आम्ही थोडं तिथे देरडा फाटा आहे, तिथे आम्ही इथे भत्ता घेतला. इथले भत्ता खूप छान असतो. आणि त्यानंतर ते भाऊ बोलले मला भत्ता खायचा आहे. म्हटलं काय हरकत नाही. मग आम्ही पण तिघं मिळून भत्ता खाल्ला. आणि शुक्रवारचा बाजार भरतो तिथे, बाजारामध्ये गेलो, तिथे सामान घेतलं. छान होते वस्तू, सगळे शेतकरी वगैरे होते तिथे आणि खूप मोठा बाजार होता. हे बघा मी तुम्हाला सगळं दाखवलं आहे. आणि भाजीपाला पण इतका फ्रेश आणि ताजा होता ना. मग आम्ही बऱ्याचशा भाजीपाला घेतला मी तिथून. आणि मग नंतर आम्ही घेतले फुटाणे. यांच्या इथले फुटाणे खूप छान असतात. कोणी घेतले असेल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये. देरडा फाटून आम्ही इकडे आलो का फुटाण्यांना टेस्ट पण आहे, चांगले पण लागतं. मग निघालो, सिन्नरमध्ये पोचलो. तिथे आलो आम्ही अमृततुल्यमध्ये. इथला चहा एक नंबर. आहा, मला फार आवडतो इथला चहा. इथे चहा कोणी घेतलाय नक्की सांगा. इथे चहा पिल्यानंतर मग आम्ही, तुम्हाला माझा हा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की पुन्हा भेटू गाईज आपण एक नवीन ब्लॉगमध्ये.